ॲज अ स्ट्रायकर गोलंदाज स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहताय आकाश पवार ऑन द स्ट्राईक असेल नो स्ट्राईक एंडला दर्शनला पाहताय दर्शन पाटील पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल पहिल्या चेंडू टाकणे सज्ज असेल गोलंदाज सेकंड राऊंडची पहिली मॅच या दोन टीम मध्ये पहिल्या चेंडू टाकणे सज्ज गोलंदाज प्रवेश फुलर लाईनचा होता परंतु भन्नाट वेग या चेंडूमध्ये होता वेग भरपूर होता त्यामुळे वेगानं मी म्हणेन फलंदाजाला बीट केलं कारण की फुलटॉस होतं नेहमी चौकार षटकार नेहमी पाहिले जातात परंतु गती अतिशय चांगली होती आणि गतीनं बीट केलं पॅचची आतली कडा चेंडू अगदी सिली मिडॉनला ट्रॅव्हल झाला तोपर्यंत अवधी होता एक धाव घेण्याचा बॅट्समन तुम्ही पाहिलं तर आकाश पवारकडे आणि एक धाव त्याने एकवडली या बॉलवरती संघाचा अकाउंट देखील ओपन होत आहे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल यामध्ये केला जातोय वाडिश लॉंग ऑफला आतमध्ये आणलं जात आहे आणि मिडॉनला त्यामध्ये लॉंग ऑनमध्ये तैनात केलाय प्रवेश घेऊन बॅट्समन दर्शन पाटीलसाठी ही रचना तुमच्याकडे असावी लागते कारण की ज्या प्रकारे तुम्ही चेंडूची आखणी करत असाल त्या प्रकारे फील्ड रचना करणं गरजेचं असेल ऑन साईडला भरपूर वेगाने परंतु हिट विकेट फलंदाज बाद बॅलन्स राखता आला नाहीये चेंडू जरूर सीमारेषा बाहेर गेला होता परंतु बॅलन्स राखता आला नाहीये आणि या ठिकाणी हिट विकेट झाली आणि फलंदाज बाद होतं दर्शन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन काय प्रवेश कोहलीकडे भन्नाट वेग वेगावरती स्वार होतोय त्यानंतर अचूक टप्पा त्याच्याकडे पहिल्या मॅच मध्ये देखील काय भेदकता पाहिली या गोलंदाजाची आणि त्याच प्रकारची या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारचा काहीसा खेळ दाखवत असताना गोंधळाच्या माध्यमातून बॉलिंग अटॅक चांगला आहे अगदी कोलात टाकलाय नॉन स्ट्राईक फलंदाजावरती चेंडू आदळलाय परंतु या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे चपलाई भरपूर चांगली पाहायला मिळते बॉलिंग करत असताना प्रवेश कोहलीकडे तिसरा चेंडू फेकी करत असताना डॉट आलाय या बॉलवरती एकही धाव नाही आहे टीमची टोटल धावसंख्या एक या आकड्यावरती स्थिर आहे खेळाचं पहिले सत्र सुरू असताना पूर्वार्धामध्ये खेळ सुरू आहे जेडीएम बेलवली संघाचा आणि या मॅच मध्ये किती धावसंख्या बनवणार 4 षटकांची मॅच ओ व्हेरी गुड डिलिव्हरी चेंडू पाडल्यानंतर गुडले स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला नेते मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना तुम्ही पाहताय गोलंदाजीमध्ये भेदकता किती आहे प्रवेशकडे सांगत असताना या मॅच मध्ये देखील काय भन्नाट वेग शांतीवाला बॅट्समन आता तुम्ही पाहताय प्रणितला सलगचा दुसरा चेंडू डॉट प्रत्येकी बॉलवरती व्हेरिएशन दाखवतोय बॉलिंग करत असताना गोलंदाज प्रवेश कोहली क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल केला मिडॉनला आतमध्ये आणलं जात आहे लॉंग ऑनला पुन्हा एकदा बाहेर काढलं जात आहे फलंदाज तुम्ही पाहताय पण सर फटका फसलाय पॅटची कडा यष्टिरक्षक पुढे सरसावलाय चूक करणार नाहीये फलंदाज होत आहेत बाद विकेट नंबर 2 मैदान सोडतोय प्रणित गायकर लागणार दुसरा धक्का जेडीएम बेलवली संघाला त्यावरती दाखवला
आणि आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेल त्यानं हाताळलाय. 5 चेंडू फेकले, धाव खर्च केले फक्त 1. 2 विकेट त्यानं मिळवल्या स्पेलमध्ये. म्हणजे काय जबरदस्त कामगिरी पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये करत असताना तुम्ही पाहताय. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रवेश कोहलीला कौतुकास्पद कामगिरी. व्हेरी गुड बॉलिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या गोलंदाज प्रवेश कोहलीचं. स्ट्राईकला बॅट्समन तुषार. शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्ले मध्ये शेवटच्या बॉलवरती आक्रमण. हुक केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतीला बॉलवरती शेवट मात्र गोड गेलाय. तुषार चोरगेने टोकलाय षटकार. त्या ठिकाणी पाहिलं पहिल्या षटकात जर केला समाप्त. एकूण धावा लागले. इकॉनॉमिकल स्पेल ज्यांना आत्ताला प्रवेश करून जरी शेवटच्या बॉलवरती षटकार जरी आला असला तरी देखील अतिशय चांगली कामगिरी केली प्रवेश कोहलीने. कारण 2 विकेट फक्त 7 रन त्यानं त्या षटकामध्ये घरच गेल्यात. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अविनाश डोलकरला पाहताय. 4 षटकांची मॅच आहे. फक्त 1 षटक पॉवर प्लेचं असेल त्यानंतर शतरक्षण पूर्णपणे विखुरलं तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती आक्रमण. बॅट्समन स्ट्रायकर यांना होत्या ते म्हणजेच दर्शन पाटीलला डोकला डीप विकेटला. एक माइट हिट षटकार. तर षटकार डोकला. पहिल्याच बॉलवरती अविनाशचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. आणि आता प्रेशर अविनाश वरती असेल. फुलर लाईनचा चेंडू अगदी पाहायला गेलं तर लेग स्टिंग मिस केलं चेंडू ना. आणि पॅडम पॅडमध्ये निघून जातो सरळ रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. गुडघ्याचा वापर जरूर केला. स्वीप करायचा होता फडका. परंतु गोलंदाज देखील तितका हुशार आहे. बांधण्यात वेग या चेंडूमध्ये होता आणि बीट केलं बॅट्समन तुम्ही पाहता दर्शन पाटीलला. आला हा डॉट चेंडू. मागच्या षटकाराचे प्रत्युत्तर देत असताना तुम्ही पाहताय. डॉट चेंडून अगदी मी म्हणे बाल बचावला गेलाय फलंदाज दर्शन. हा चेंडू ऑफ साईडला. जबरदस्त फटका तुम्ही पाहू शकाल. डीप पॉइंट खाली होता आणि तो सरळ निघून जातो पहिल्या टप्प्यावरती. चेंडू सीमा रेषा बाहेर. आला चौकार दर्शन पाटीलच्या पाठमधला. पहिल्या बॉल चौकार. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट. त्यानंतर हा चौकार तुम्ही पाहताय. काय जबरदस्त बॅटिंग आता मात्र सेकंड ओव्हरमध्ये होत असताना तुम्ही पाहता. पहिले षटक राहिले जरूर ते म्हणजेच VRCC गणेशपुरी संघाच्या नावावरती. परंतु येणारं षटक हे आमच्या नावावरती असेल सांगत असताना दर्शन पाटील. कारण मागे काही घडलंय सर्व काही विसरून या मॅच मध्ये नवीन सुरुवात करत असताना तुम्ही पाहता दर्शन पाटीलला. आणखी एक लोअर फुलटॉस बॅटची काढा. मागे निघून डायरेक्ट हिट नाही. या एकच या बॉलवरती आली. एकेरी धावसंख्या टीमची धावसंख्या पुढे जात असताना JDM बेलवली संघ जाऊन पोहोचलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यात एकूण धावा लागल्या त्या 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 होत्या. जशा दुसऱ्या षटकात सुरुवात झाली आहे आक्रमकता दाखवली दर्शन पाटीलने या मॅच मध्ये. आणि ती जरुरी देखील होती कारण की संघ थोडासा बॅकवरती आला होता पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. तिथून आक्रमण गरजेचं होतं. ते आक्रमण चढवत असताना प्रत्याला चढवला. टार्गेट केलाय गोलंदाज अविनाश डोलकरला या मॅच मध्ये. तुषारच्या बॅटमध्ये षटकार आलाय. पुन्हा एकदा उजव्या यशाच्या भरपूर बाहेर जाण्याचे चेंडू पंच दर्शवत आहेत. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होताना तुम्हाला पाहायला मिळत्या.
अविनाश डोळकर देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु ह्या मॅच मध्ये थोडासा मार बसलाय आतापर्यंत अविनाश डोळकरला. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. तुषारनं आल्या आल्या षटकार ठोकला होता. तो तुषार स्ट्रायकर येण्यावरती शेवटचा एक चेंडू त्याच्या वाट्यावरती आला होता शेवट पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं आणि इथे डायरेक्ट चीट झालं नाही. या चेंडू पॅडवरती आलेला पण लेग पायचा इशारा करतायत आणि लेग पायच्या स्वरूपात एक धाव आली या. आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर लेग बाय स्वरूपात एक धाव. त्यानंतर धावफलक पुढे जात असताना टीमची टोटल लागले गेली ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अविनाश डोळकर देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या ओव्हरमध्ये. अजून एक चेंडू शिल्लक आहे. चांगला चेंडू डिलिव्हर करावा लागेल. आतापर्यंत मार बसलाय. आतापर्यंत 13 धावा 5 बॉलमध्ये खर्च केले आहेत. विकेट एकही मिळाली नाही. शेवटचा बॉल चांगला डिलिव्हर करावा लागेल. परंतु एका बाजूनं JDM बेलोली संघ विचार करत असेल या चेंडूवरती एखादा मोठा फटका तर पाचला बराच वेळ हवेत. नोमॅन स्टँड देअर. अगदी सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल झाला, परंतु धाव आली आहे फक्त एकच या बॉलवरती. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या जातात. त्या 21 इकॉनॉमिकल जर पाहिले तर रस्किंग रन रेट 10.50 सरासरी धावसंख्या या बनवल्या जात आहेत आणि 2 षटकांचा खेळ समाप्त असताना धावफलकावर धावा लागल्या त्या 21. आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी नियम आहे स्पर्धेचा, कारण की नियमावली अतिशय स्ट्रिक्ट तुम्ही पाहता, कडक नियमावली या स्पर्धेमध्ये. कारण की ज्या प्रकारे स्पर्धा भरवली गेली भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन 5 दिवसीय चालणारी स्पर्धा हा 3रा दिवस आहे या शृंखलेचा. आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कारण की पाहायला गेलं तर स्वर्गीय प्रवीणदादा पाटील आणि स्वर्गीय राजदादा नेरुलकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहता विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ पेंदर यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा. आणि त्यानंतर काय सुसज्ज असं आयोजन, कौतुकास्पद कामगिरी. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. तर 2 षटकांचा खेळ संपन्न. एकूण धावा लागल्या धावफलकावरती 21 गडी बाद झाले 2. खेळाचं पहिलं सत्र सुरू असताना बॅटिंग करतोय JDM बेलवली संघ मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 राहुल कोहलीला पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. सामोरे फलंदाज स्ट्रायकर एंडवरती असेल तर म्हणजेच दर्शन पाटील ऑन द स्ट्राईक. दर्शनला पाहता स्ट्रायकर एंडवरती. हा चेंडू पाहावं लागेल अगदी लेग स्टिक सोडतोय की काय. यस. त्यानंतर हा चौकार 1+4 या बॉलवरती 5 धावा नशिबाची साथ लाभते की काय टीम JDM बेलवली संघाला. कारण की पाहिलं गेलं तर यष्टिरक्षकला चौकार देत असताना चेंडू सरळ निघून जातो शॉर्ट फाईन लेग आणि थडब्यांच्या मधून सीमापार चौकार. तर रेफर गेलाय पण रिव्ह्यू घेतलाय का फिल्डिंग टीम कडनं. फिल्डिंग टीम कडनं रिव्ह्यू आहे. DRS आहे प्रत्येक संघासाठी एक एक. तर पाहूया रिव्ह्यू सक्सेसफुल होतो की अनसक्सेसफुल चेक केलं जाईल. आमचे आयोजक कमिटी या ठिकाणी आहेत. WTC.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. दूध का दूध और पानी का पानी. तर योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू वाईट नसणारा, फक्त बायच्या रूपात या बॉलवरती चौकार जरूर येईल. कारण की लेग स्टिकच्या वरून गेला होता चेंडू आणि डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून
आपलं दूध का दूध आणि पाणी का पाणी पाहायला मिळालं. आणि ह्या बॉलवरती आले 4 धावा. पहिल्या गेलं जवळजवळ जो डॉट गेला होता परंतु यष्टिरक्षक पीठ झाला. ते पाहिलं गेलं तर आता माझं रिव्ह्यू सिस्टम ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये हा चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगमध्ये मिसफील्ड आणि चौकार. हा तर आमचे विनोद भोईर मॅम फ्रॉम ओवे आमचे बाळा या ठिकाणी आलेले आहेत. बाळा या व्यासपीठावरती आमची कमिटी मेंबर्स आपल्याला इन्व्हाइट करतात, आमचे आदर्श आणि त्यांची संपूर्ण टीम. या पण बाळा व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर राहुल कोहलीवरती प्रत्याला आता मध्ये आक्रमण केलंय. ते म्हणजे बॅटिंग करत असताना दर्शन पाटीलनं पहिल्या बॉलवरती जरूर यष्टिरक्षकांना चूक घडली. डॉट चेंडू गेला होता परंतु ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांमध्ये वारंवार चुका होत असताना तुम्ही पाहताय. कारण की यष्टिरक्षक बीट झाला पहिल्या बॉलवरती, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डीप स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चौकार. म्हणजे या चुका टाळाव्या लागतील. या एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखायच्या आहेत बॅटिंग फिल्डिंग करत असताना टीम VRCC गणेशपुरी संघाला. कारण की सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला धावसंख्या चेस करायचे, त्यावेळेस तुम्हाला ह्या धावा कदाचित मागण्या ठरतील. कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव अत्यंत महत्त्वाची असते आणि अशा मोमेंटला एक्स्ट्रा धावा बहाल करणं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एका बाजूने गोलंदाज 100% एफर्ट्स टाकतोय, त्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षण जर चांगलं होत नसेल तर गोलंदाज देखील त्या गोष्टीकडे काही करू शकत नाही. अशा मोमेंटला तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या चुका घडल्यात या सुधाराव्या लागतील आणि येणाऱ्या पुढच्या या कालामध्ये चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. पण ट्रॅकमध्ये सगळे दर्शनच्या पाठबंधाला चौकार, फुल टॉस आणि इथे मध्ये जबरदस्त फटका तुम्ही पाहू शकाल. या बॉलवरती अगदी सुरेख फटका जेव्हा फेकून दिल्या सरळ डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये आला हा षटकार. आता मला टार्गेट केलंय ते गोलंदाज श्रीमंत राहुल कोहलीला. पहिल्या 3 बॉलवरती अगदी 14 धावसंख्या एकवटल्यात. या गोलंदाजावरती आक्रमकता प्रति हल्ला केलाय. प्रेशर असेल, दबाव आता गोलंदाजावरती आहे. कारण की दर्शन पाटील चांगल्या टास्कमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे मॅचमध्ये. आणखी एक फुलटॉस चेंडू ऑन साईडला परंतु क्षेत्ररक्षक त्यांना प्रोटेक्शन लावण्यात आलंय. पुन्हा ते चूक घडली आहे. काय करतोय टीम VRCC गणेशपुरी संघ. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत आणि गोलंदाजाला मात्र मार बसला जातोय. कदाचित पॅड लग असा गोलंदाज राहुलचा. कारण की पाहिलं गेलं तर गोलंदाजी चांगले होते. 3 चौकारांचा विचार केला तर तिन्ही ठिकाणी क्षेत्ररक्षकांना केलेल्या चुका या मागण्या ठरत आहेत. पण चांगलं असेल JDM बेलवी संघ धावसंख्या येत आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा वलवला गेला. क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल दुसरी धावासाठी निघालेत, कदाचित घातक करू शकेल दुसरी धाव परंतु काय घडलंय. आणि पाहिलं गेलं तर दुसरी धाव देखील कंप्लीट होताना तुम्ही पाहता. या चुका सेकंड इनिंगमध्ये कदाचित मागे ठरतील. या एक्स्ट्रा धावा ज्या बहाल करतोय टीम VRCC गणेशपुरी संघ. कारण की क्षेत्ररक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण की गोलंदाजी फलंदाजी ही होत असते पण त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा असतो क्षेत्ररक्षण. जे क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही तर धावसंख्या या अद्याप जर पाहायला गेला तर भरपूर बनल्या जात आहेत. एकूण धावा लागत धावफलकावरती त्या 41 या षटकामध्ये अतिशय मागणी कामगिरी राहील राहुल कोहलीची. परंतु क्षेत्ररक्षणावरती मी म्हणेन थोडंसं लक्ष देणं हे गरजेचं असेल. हा चेंडू क्लीन बॉल आणि ते मात्र फलंदाज दर्शनला परतावं लागेल. शेवटच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलं दर्शन पाटीलला. डायरेक्ट पाहिलं गेलं तर बाद केला त्रिफलाची फर्निचर डिस्ट्रॉय आणि 3रा धक्का बसतोय टीम या ठिकाणी JDM बेलवली संघाला. परंतु हे षटक भरपूर मागे राहिलं राहुल कोहलीचं. कारण की या षटकामध्ये 3 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला आणि एकंदरीत या षटकामध्ये आल्या 20 धावा. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय JDM बेलवली संघ. पहिल्या 2 षटकामध्ये थोडासा अडचणीमध्ये आला होता परंतु या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावफलकावरती धावा लागल्या त्या 41 खेळाचं पहिलं सत्र सुरू असताना बॅटिंग करतोय JDM बेलवली संघ. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजीचा अटॅक जर पाहिला, जर एका बाजूने राहुल कोहलीचा विचार केला 3 चौकार क्षेत्ररक्षणाच्या मधून चुका घडल्या तर 3 चौकार एक्स्ट्रा पाहायला मिळाले. त्यानंतर एकूण गोलंदाजी भरपूर चांगली केली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ राहुल कोहलीला लाभली नाहीये आणि याचेच कारण ज्या 3ऱ्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्यात.
आता मात्र शेवटचं अंतिम षटक असेल स्लोगरचं अंतिम षटक पहिल्या पहिल्या इनिंग मधील स्लोगरचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येत असताना तुम्ही पाहताय बंटी डोलकर एक अष्टपैलू कामगिरी करणारा गोलंदाज गणेशपुरी संघाचा बंटी डोलकरच्या हातामध्ये चेंडू दिला पहिल्याच बॉलवरती आक्रमण तुषारनं ठोकलाय हा षटकार आणि धावसंख्या दिला आकार धावफलकावर धावा लागला जातील 47 काय फटका लगावला गेलाय गुडघा वाकवला त्यानंतर टोकून दिला सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर षटकार आलाय आणि 7 धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या 47 अगदी लांब पल्ल्याचा षटकार तुम्ही पाहिलाय तुषारच्या बॅट मधनं अगदी पाहायला गेलं तुषार 4थ्या क्रमांकावर त्याला बॅटिंग करण्यासाठी त्यानंतर काय आक्रमकता दाखवतोय आणि दुसरा षटकार ठोकला आतापर्यंत तुषारनं चला तलोजा संघ सेटो 11 तलोजा आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल I11 ओवे टीम टॉस साठी आपण पुन्हा एकदा गुडघा वाकवलाय दिशा बदलली आहे परंतु या ठिकाणी डीप विकेट क्षेत्र निवडलाय चेंडू सरळ निघून जातोय बॅटच्या मधून टक्का सावा चेंडू सीमा पार षटकार मॅन रोहित शर्माच्या आठवण देतोय फलंदाज प्रत्येक बॉलवरती आक्रमण प्रत्येक बॉलवरती आक्रमण दाखवतोय आता बंटी डोलकर वरती पहिले 2 चेंडूवरती 2 षटकार प्रेशर असेल बंटीवरती पुन्हा एकदा बॅटची कडा संधी निर्माण झाली फलंदाज बाद होण्याची परंतु काय करतय जजमेंट चुकीचं निवडलं त्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय डिफाईन लेगला सीमा पार चौकार धावफलकावर धावा लागला जाते चौकाच्या मध्ये एकंदरीत 57 झालं भल्यामुळे टार्गेट सेट करतो आता मात्र JDM बेलिली संघ पहिल्या षटकामध्ये फक्त 7 आल्या होत्या असं वाटलं कमी धावसंख्या बनवल्या मॅच मध्ये परंतु त्यानंतर आक्रमण दर्शन पाटील त्यानंतर तुषार चोरगेचं इथे काय गड कोलाट टाकलाय क्रिकेटमध्ये सर्वात सेफ चेंडू वाईड यॉर्कर कारण की सध्या जर आपण मिडल स्टंपमध्ये एस्टनच्या मध्ये यॉर्कर कराल त्यामध्ये हेलिकॉप्टर शॉटचा पर्याय आहे पण वाईड यॉर्करला कोणताही पर्याय नाही फलंदाजाकडे आणि इथे त्याच प्रकारे चेंडू फेकी केला वाईड यॉर्कर फलंदाजाला पुन्हा शांततेवर डॉट चेंडू सांगता होत असताना पुन्हा एकदा कोलाट टाकलाय बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आलाय पहिले 3 चेंडूवरती जरूर बॅटिंग करत असताना तुषार चोरगेनं एक छाप सोडली होती मैदानामध्ये परंतु त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना आता डॉट चेंडू फेकले 2 बॅक टू बॅकचे बंटी डोलकरनं कमबॅक करत असताना मॅच मध्ये फुल टॉस स्वीट साऊंड ऑफ द बॅट टकाचा आवाज आणि जसं संपर्क तसाच समज होतो की चेंडू सीमा पार जातोय डीप बॅकवर्ड सुलेगला शेवट गोड गोलाय शेवटच्या बॉलवरती टोकलाय षटकार तुषार चोरगेनं एक शॉर्ट अँड सक्सेस इनिंग त्याने साकारली कमी चेंडू त्याच्या वाटेला आल्या परंतु त्या चेंडूमध्ये 4 षटकार एक चौका ठोकत असताना एक शॉर्ट अँड सक्सेस इनिंग त्याने साकारली आणि अशा प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना JDM बेलोली संघाने धावसंख्या बनवल्या गेल्यात त्या एकंदरीत 63 आणि टार्गेट असेल 64 धावसंख्येचा एक भला म्हणून टार्गेट सेट केलाय 4 ओव्हरमध्ये 64 आता बनवायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम लेट जनार्दन डोलकर स्मृती VRCC गणेशपुरी संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये आले एकंदरीत 22 धावा आणि पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला सेकंडला तर दुसरा सत्र सुरू होईल त्याचपूर्वी आपण मी थांबतो आवाज ऐकू आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ते म्हणजे साईराजे सरांचा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये थँक्यू तर चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन शेट्टू 11 तलोजा आणि त्याच्या विरोधात I11 ओवे या 2 संघामध्ये सामना असेल चला आपण टॉस करूया 2 संघामध्ये
चला I11 ओवे विवेक चला टॉस साठी या I11 ओवे टीमचे कॅप्टन NB बुवा कुठे असाल तर स्टेजशी संपर्क करा आपण चला या कॅप्टन हॅलो सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, लोकनेते दिबा पाटील साहेब आणि धर्मवीर कर्मवीर अनंतिकेश साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा करून तमाम खेळसकांचं मी साईनाथ राजे तलोजा मजकूर गाव आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. ते अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. अगदी जवळचे एकच संघ. विवेक मोस्ट वेलकम. आणि शेतकरी संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. हेड अँड टेल असं आहे. हेड इज द कॉल फॉर हेड आणि टेल आलाय. शेतकरी संघ टॉस जिंकला, आपण फोल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यात जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. जिथे आवाज ऐका मिळेल याच परिसरातील सातत्याने ज्यांचा आवाज मराठी आणि हिंदीचे बेताज बादशाह आमचे साईसर राजे यांचा आवाज आपल्याला खेळाच्या उत्तरार्धामध्ये ऐका मिळेल. क्या बात आहे. धन्यवाद जगदीश सरांचा आवाज देखील आज आपण दिवसभर ऐकणार आहोत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील, स्वर्गीय राजदादा नेरुळकर यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रखमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भरलेल्या क्रिकेटचा रणसंग्राम, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. पहिलाच बॉल, पुरला लाईनचा चेंडू फिर काऊन दिला, चेंडू चाललाय डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर लखलखित प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका फलंदाज आपण पाहतोय. विनेशच्या बॅट्स मधून दमदार शानदार रूबाबदार षटकार. जबरदस्त संगीत, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत. ज्या वेळी महिलांवरती अत्याचार होत गेलं त्या वेळी रामायण आणि महाभारत घडून गेले, परंतु परस्त्री ही माती समान अशी शिकवण आम्हाला शिवरायाने दिलं. धन्य ते माऊले, धन्य ते माझे शिवबा. पहिला चेंडूवरती आलेला खणखणीत षटकार पाहिला. जबरदस्त सुरुवात. हाफ टॅकर अखूर टप्प्याचा चेंडू चालला सीमा पार. आलेला गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार. विघ्नेश म्हटलं तर नावातच विघ्ने अर्थाचं नाव आहे. तर विघ्नेशच्या बॅट्स मधून दोन संघर्षमय 2 षटकार पाहिले. विनेश आहेत, विनेश डोलकर फलंदाजी ते फास्ट करतायत. जबरदस्त फटकेबाजी.
ना थांबला तो सूर्य ना थांबल्या त्या धारा, या बेधुंद वादलाना आता कोणता किनारा. पोलादी निर्धार आमचा, असुरबळांची खंत नसे, क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. वॉट बॅटिंग, विनेशच्या बॅट्स मधून षटकार हॅट्रिक इथे संपादित केली जाते. एकदा जोरदार टाळ्या फलंदाज विनेशसाठी. तर काल देखील वाऊंचे संघाचा एक खेळाडू आपण पाहिला, ॲडव्होकेट संकेत रानडेनं याच मैदानावरती 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले. म्हणजे मैदान हा खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी भरपूर चांगला आहे. प्रणित गायकर वरती आक्रमणाला सुरुवात केली विनेशनं. जबरदस्त ताबडतोब फलंदाजी इथे मात्र साकारली जाते. 18 धावा धावपुस्तकावरती. हो यावेळेस मात्र वेग तेज तार लगातार इथे आपण पाहिलं तर धुवाधारी गोलंदाजी पाहिली. 3 चेंडूवरती 3 षटकार खाल्ल्यानंतर इथे ग्रेट कमबॅक प्रणित गायकर इथे देत असताना संघर्ष पाटील आमचे गुणलेखक सुरेख माहिती आम्हाला देत असताना की 4 चेंडूमध्ये धावसंख्या धावपुस्तकावरती 18 लागली गेली आहेत. 64 धावा बनवायच्या 4 षटकामध्ये 16.00 ची सरासरी. हब ट्रैकर हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा पर 6 रन. का आहे अलग ही स्वॅग, एक वेगळं स्वॅग न तो फलंदाजी करतोय. 4 षटकार आलेत या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये 24 धावा धावपुस्तकावरती. जबरदस्त बेधडक बेधुंद करणारी ही अद्भुत अविश्वसनीय खेळी इथे विनेशच्या बॅट्स मधून आपण पाहतोय. जबरदस्त खेळ, वादली खेळ, झुंजार केली इथे साकारत असताना जो जिजेल तो चमकेल आणि चमक असताना हा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. विनेशच्या बॅट्स मधून एक गगनभेदी षटकार आपण 4 पाहिलेत. अंतिम चेंडू प्रणित गायकर यांच्या षटकातील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तर गॅप भरपूर मोठा, धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन आणि चौकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेवतोय एकूण धाव पुस्तकावरती 28 धावा. एकदा जोरदार टाळ्या विनेश मित्रांनो. षटकाज मध्ये आपण पाहिले मॅच खुली केली या फलंदाजानं. सुरेख आगाज तो हो चुका है, धमाका बाकी है. आज समंदर को भी पार करना है, उसी दिशा में कश्ती लेकर चलो जिस दिशा में इस बार देखेंगे तो विनेश डोलकर का ये तूफान, ये सैलाब खड़ा है. सुरेख जबरदस्त फलंदाजी विनेश आणि त्यांना जोडीनं त्याच्या साथीनं त्याच्या सोबतीनं रितेश डोलकर ब्रदर्स इथे खेळ साकारत असताना पंचाच्या प्रमुख भूमिकेत आपण पाहतो अनिलजी टेंबे, वलप, त्यानंतर आमचे बंधुतुल्य मित्र रुपेशजी नेरुलकर. आडव्या बॅटनं हम भी किसी से कम नहीं, परंतु तिथे मिस टायमिंग होते. डीप विकेटला टिपला झेल, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, वेदांना टिपला झेल. संपलाय फलंदाज रितेश डोलकरचा खेळ.
ते आई भवानीनं देखील महाराजांना भवानी तलवार दिली होती. शिवराय या शब्दाचा अर्थ आपण अभ्यास केला तर शिव म्हणजे शिवनेरीवर महाराजांचा जन्म झाला आणि राय म्हणजे रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला. या दोन्ही अर्थाचा एक अर्थ होतोय की शिवराय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 28 झाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज मंगेश पाटीलला इथे पाहिला. मंगेशला पहिल्या चेंडूवरती मिळते सफलता. 28 धाव्या धाव पुस्तकावरती आखल्या गेलेल्या आहेत. 64 धाव्यांची अद्याप देखील गरज असताना आपण या ठिकाणी पाहतोय 36 धावा अद्याप देखील बनवायच्यात येणाऱ्या चेंडूवरती. आडव्या बॅटनं फटका तर बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत अगदी साधा सोपा झेल टिपलाय. सुयशनं टिपलाय झेल संपलाय. नौका येणारा फलंदाज बंटी डोलकर जो मागच्या मॅचचा 47 धावांवरती खेळ करणारा खेळाडू बाद होतोय. हो हो दोन्ही चेंडूवरती दोन फलंदाज बाज ऑन हॅट्रिक. विकेटच्या उंबरठ्यावर असणार हा खेळाडू गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो मंगेश पाटील. 1983च्या काळात कपिल देवच्या सानिध्यात आपण पहिला विश्वकप उचलला. त्यामध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा चेतन शर्मा हा गोलंदाज आपण पाहिला. परंतु या ठिकाणी VRC चषकामध्ये संधी मात्र या ठिकाणी चालून आलेली आहे. तो पाहूया संधीचा सोना हा गोलंदाज कशा पद्धतीने करील. मंगेश पाटीलची ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धावपुस्तकावरती 28. 36 धावा अद्याप देखील बनवायच्या आहेत येणाऱ्या 16 चेंडूवरती. स्विच हिट लगा तो आबाद नाही तो बरबाद. लेग ब्रेकरचा हा सुलतान आपण या ठिकाणी DRS आहे तुमच्याकडे. DRS घेऊ शकता वाईट साठी. यस बॅट्समन रिव्ह्यू चेक केला जाईल. लालचंद दादा या आपण. पंच प्रोफेशनल आहेत तरी तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला एक अधिकार दिलाय या प्रतियोगित्या माध्यमातून आपण पाहिलं. श्री विठ्ठल रखुमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळाला आयोजित बॅट्समन रिव्ह्यू आहे. वाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. प्रोफेशनल पंच ऑफिशियल पंच आमचे लालचंद दादा गावंड मॅन फ्रॉम वाघिलवाडा यांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय की नेमकी चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर झालाय. सॉफ्ट सिग्नल आहे इट इज अ फेअर डिलिव्हरी. परंतु पाहूया चेक करतायत पंचाचे माध्यम. फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू अशाच पद्धतीनं गोलंदाजी इथे तुम्हाला साकारायची आहे. 3 चेंडूमध्ये 2 सफलता अगदी लाजबाब. मंगेश गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी वेदकता खूप चांगली आहे. लोअर फुल टॉस यावेळी चेंडू त्याला ऑफ ड्राईव्हचा फटका डिप्लॉंग ऑफ मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुहेरीचा मात्र धाडस मानस इथे होत नाहीये. एकच धावेच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपतो. धाव पुस्तकावरती 29 29 धावा अद्याप देखील 35 धाव्यांची गरज येणाऱ्या चेंडूवरती. 14 चेंडू 35. पहिल्या षटकामध्ये 28 रन्स आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये आलाय ग्रेट कमबॅक. हो हो चांगल्या फटका पाठवलाय चेंडू सरळ डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. तितकीच लांबी तितका असा तर चेंडू सीमा रेषा बाहेर. विनेशच्या बॅट्स मधून आलेला जबरदस्त षटकार.
आज षटकार घेतले त्या फलंदाजानं. फक्त 7 चेंडूमध्ये 5 षटकार. काही जबरदस्त ताकदवान खेळाडू, प्रभावशाली खेळाडू विनेश. हो, फ्लिक केलाय, चेंडू चाललाय गॅप मध्ये, डिप्सकर लेग क्रीजर मध्ये, क्षेत्ररक्षक येतात त्यांच्या वक्काच्या बाहेर, चेंडू चाललाय डिप्सकर लाईक बाउंड्री रेषेच्या बाहेर. गडी आहे रणझुंजार, बॅटीला आली आधार, चेंडू सीमा पार 4. बॉल येतोय सर, क्षेत्ररक्षण सजवा आपण त्वरित. चला विनोद भोईर यांचा करूया पण सन्मान. रोनित दादा आमचे उत्कृष्ट स्कोरर. चला या बाळा बाळा, सन्मान आपला स्वीकारा. आमचे विवेक देखील आलेत. विवेक, स्वागत आहे आपलं मनपूर्वक. चला एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिल्यात 39. 25 धावा, 12 चेंडू 25. वेदांना झेल खूप चांगल्या पद्धतीने टिपलेत. वेदांत गोलंदाजी मार्क वरती. चला आमचे बाळा विनोद भोईर यांचा सन्मान. रुपेश आमचे उत्कृष्ट आचारी आणि आमचे उत्कृष्ट स्कोरर रोनित. त्यानंतर आमचे आकाश यांच्या शुभ. हो क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, वेग होता. सरळ चेंडू वेध घेतो सरळ यष्टीरक्षकाचा. काय वेग होता, प्रचंड वेग. वेदांत स्पीड गन जर लावली तर हा चेंडू जवळजवळ 130. हो चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, सोडला झेल. मनोवैज्ञानिक दबाव आहे खेळाडूवरती. कॅचेस विन द मॅचेस. ज्यावेळी तुम्ही कॅचेस पकडता त्यावेळी सेल्फ कॉन्फिडन्स हा गोलंदाजा सातत्याने वाढत असतो. धाव पुस्तकावरती एकूण धावा आपण पाहिल्या तब्बल 40. 24 धावा अद्याप देखील बनवायच्या आहेत उर्वरित 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 24 धाव्यांची गरज. विनेश संघाला सावरतो. विनेशच्या बॅट्स मधून आपण 2 चौकार 5 षटकार पाहिलेत. 38 38 धाव्यांवरती खेळत असताना 24 रन्स. हो क्या बात है, ये बात है. सुरेख गोलंदाजी. वेदांत तिथे मात्र टर्निंग पॉइंट षटक हाताळतोय. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर पुढचा षटक हा भरपूर चांगला राहील मी म्हणेन बेलवली टीमसाठी. परंतु इतका सोपं नाही आहे, कारण विनेशच्या बॅट्समधून, विनेश डोलकरच्या बॅट्समधून फटके येत आहेत. हो टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अति काही संकटात नाही. 2 धावा मिळतील टीमला, 2 धावा मिळतील विनेशला. धाव पुस्तकावरती धावा आल्यात 42. 42 22 धावा बनवायच्या आहेत. 8-22 मॅच बॅलन्स आहे. 8 चेंडू 22 धावीची गरज आहे. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं फटका बसलाय. ओ वर कॅच, कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद. झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. सुयशने टिपला झेल. संपलाय. फलंदाज जो वादल, जो सैलाब जो आला होता तो शांत झालाय.
एकदा जोरदार टाळ्या विनेशच्या या खेळीसाठी. 40 धाव्यांचं योगदान दिलं आपल्या टीम साठी. थोडे नाराज जरूर आहेत. फटका चांगला होता विनेशचा. बेस्ट टायमिंग झाला. लाईन पाहावी लागेल. पंचमच्या दिशेने रुपेश नेरुलकर सांगतायत की आता 7 चेंडू आणि 21. 300च्या स्ट्राईक रेट ना इथे फलंदाजी तुम्हाला करायची आहे. 7 चेंडू 21 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. वेदांत नवीन येणारा फलंदाज. बेस्ट टायमिंग. सुयश पुन्हा एकदा झेल टिपतात. आणखीन एक फलंदाज बाद. तू चल मी आया. 7 चेंडू आता 21 धाब्यांची गरज आहे टीम गणेशपुरी टीमला. हो 21 धाब्यांची गरज आहे. मॅच इथे ऑन असताना ज्या ईर्षेनं ज्या अनुषंगानं मॅच चालू त्या अनुषंगानं मॅच चालू करा आपण. 6 मध्ये 21 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय. विकी डोलकर. स्ट्राईक वरती विकीला आपण पाहतोय. राहुल आहेत. सिद्धांत पाटील गोलंदाजी मार्क वरती. 7 चेंडू 21 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. 7 चेंडू 21 धाब्यांची गरज. समोर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडवा पॅटर्न ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा मानस दुसरीचा धाडस गरज नाहीये परंतु इथे मात्र मिळेल सिंगल. आता 5 चेंडू आता मात्र 20 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मात्र गमिनी काबा इथे वापरावे लागेल. एक एक चेंडूवरती तुम्हाला चौकार इथे मात्र मारायचे आहेत. 5 चौकार 3 षटकार 2 एक डबल देखील चालू होऊ शकते. कोण जिंकणार मॅच गणेशपुरी की टीम बंटी स्मृती JBM बेळवली. 5 चेंडू 20 धाब्यांची गरज. विकी येतील. आता विकीला मात्र रौद्र रूप धारण करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. 5 चेंडू 20 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच. क्रिकेटचा थरार क्रिकेटचा कुरुक्षेत्र आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज असताना क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण या ठिकाणी पाहतो. डीप विकेट वाईट लॉंग ऑफ मध्ये शॉर्ट टर्मॅन गलीमध्ये पुन्हा एकदा 5 चेंडू 20 धाब्यांची गरज. पहिला बॉल. ग्रेट बॉलिंग सिद्धार्थची. आता मॅच मध्ये शिरकाव करीत चालले बेलवेली टीम. कारण पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्या. त्यावेळेस मात्र पाळणं जड होतं ते मात्र गणेशपुरी टीमचं. परंतु इथे समीकरण नेऊन ठेवते. 4 चेंडू 20 धाब्यांची गरज. आता प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमा पार पाठवायचे आहेत. संघाला धोका मग बिंदास ठोका. ठोकम ठोक इथे मात्र खेळी तुम्हाला साकारायची आहे. वेल बॉलिंग मॅचची हवा निघाली आहे मी म्हणेन. आता 3 चेंडू मध्ये 20 धावा अशक्य प्राय आव्हान. सुपर 8च्या दिशेनं बंटी स्मृती JBM बेलिवली टीम इथे मात्र वाटचाल करत असताना दिस मॅच ओनली गॉड मिरॅकल. एखादा दैविक चमत्कार या मॅचला वाचू शकतोय. 3 चेंडू 20. बॉल आहे. हा एक देखील बॉल आहे. चेंडू जातो निर्धाव. या दुनियेमध्ये थांबाय याला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. 2 चेंडू 20. औपचारिकता बाकी आहे. विकीनं नाराज केले या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी. सिद्धार्थची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. त्यानंतर वेदांतची
ही टर्निंग पॉईंट षटक आपण पाहिलं वेदांची. हे फटकं अगोदर येणं गरजेचं होतं. हो, झेल टिपलाय फलंदाज बाद आणि या मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय बंटी स्मृती. JBM बेलिवली संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन 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 गोज टू सुपर 8. थँक्यू सो मच. तर या दरम्यान आमचे मनोजदादा पाटील यांच्या कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुयशला, ज्याने अतिशय चांगला झेल पकडला अगदी सीमारेषा लगत, आणि ते झेल पकडल्याच मुलेच त्यांनी मॅचमध्ये वापसी केली. त्यामुळे मनोजदादा पाटील यांच्याकडून सुयशला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.